बैठकीमध्ये आज मोठा निर्णय. अतिवृष्टी नुकसान भरपाई शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आजपासून जमावण्यास सुरुवात. कृषी मंत्री, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आजच्या बैठकीमध्ये मोठा निर्णय इथं घेण्यात आलेला आहे. सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे. तर आता अतिवृष्टी भरपाई शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात. तुमच्या जिल्ह्यांसाठी निधी सुद्धा इथं मंजूर झालेला आहे आणि वाटप देखील सुरू झालेला आहे. आता अतिवृष्टी भरपाई काही जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होत आहे, काही जिल्ह्यांमध्ये प्रक्रिया सुरू आहे आणि काही जिल्ह्यांमध्ये लवकरच इथं जमा होणार आहे. तुम्हाला जर पैसे आले नसतील तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आता जे काही अतिवृष्टी भरपाई आहे हे पैसे कोणाला मिळणार आहे व कोणाला वाटप सुरू झालेलं आहे. ज्या शेतकऱ्यांचे अतिवृष्टी भरपाईमुळे पिकाचे इथं नुकसान झालेलं आहे, ज्यांचे पंचनामे झालेले आहे, ज्यांनी ई पीक पाहणी केलेली आहे, तर अशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जे काही पैसे जमवण्यास सुरुवात. तर आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट म्हणजे जे की आपले कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बैठकीमध्ये आज निर्णय. आता भरपाई जे आहे ते सर्व शेतकरी बांधवांच्या डीबीटी खात्यामध्ये आता या जिल्ह्यांमध्ये जमावण्यास सुरुवात. तर आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट म्हणजे कोट्यवधी रुपयाचा निधी इथं मंजूर झालेला आहे. तर आता अतिवृष्टी भरपाई जे काही वाटपास सुरुवात झालेले जे काही जिल्हे आहे यामध्ये पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, तर या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप इथं सुरू झालेले आहे. काय झालेलं आहे? पैसे वाटप. यानंतरचे जे जिल्हे आहेत यामध्ये प्रक्रिया सुरू आहे. तर या जिल्ह्यांमध्ये सर्वसाधारण 5 ते 7 दिवस किंवा 15 ते 30 दिवस देखील लागू शकते. यामध्ये बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, तर या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. ज्यांना कोणाला पैसे आले नसतील तर अशाने तक्रार करून पैसे तर मिळवता येणार आहे. तर ते सुद्धा आपणच याच व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे. यानंतर लवकरच वाटप होणारे जे काही जिल्हे आहे यामध्ये नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, ठाणे, पालघर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, तर या जिल्ह्यांमध्ये लवकरच वाटप इथं होणार आहे. यानंतर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. आता बरेच शेतकऱ्यांचे कमेंट्स इथे येत आहेत की आम्हाला SMS आलेला नाही. तर काही शेतकऱ्यांना बँकेचे जे काही प्रॉब्लेम असल्यामुळे SMS येत नाही आहे, तर तुम्ही SMSद्वारे चेक करा किंवा बँकचे जे काही ट्रान्झॅक्शन बँक खात्यावरती लगेच तुम्ही तपासू शकता किंवा याची यादी चेक करा. आता जो काही टप्पा आहे ते दुसरा टप्पा वाटपास इथं सुरुवात झालेला आहे. पंचनामे. आता यामध्ये पंचनाम्याच्या यादीमध्ये तुमचं नाव असणे आवश्यक आहे. ज्यांना कोणतं पंचनाम्याच्या यादीमध्ये नाव नसेल तर अशांनी कृषी अधिकाऱ्याला लगेच भेटा. पैसे किती मिळणार आहे? तर आता हे तुमच्या पिकावर जे काही तुमच्या किती नुकसान झालेलं यावर फळबाग नुकसान भरपाई यामध्ये सर्वसाधारण 10 ते 25 हजारपर्यंत भरपाई इथं मिळू शकते. तर हे तुमच्या पिकावर अवलंबून राहणार आहे. तुमचं किती क्षेत्र होतं यावरती कमी जास्त भरपाई तुम्हाला इथं मिळणार आहे. पैसे आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे? सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या गावातील कार्यालयामध्ये जा आणि तिथं तुमच्या यादीमध्ये नाव की नाही लगेच तपासा. नसेल तर तुम्ही कृषी अधिकाऱ्याशी संपर्क करा, तलाट्याला भेटा की आम्हाला पैसे ते आलेले नाही. तर अशांनी एक लेखी अर्ज द्यायचा आहे ज्यांना कोणाला पैसे आले नसेल अशांना. यामध्ये बैठकीमध्ये जो काही निर्णय इथं घेण्यात आलेला आहे यामध्ये अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या जे काही शेतकऱ्यांना जे की सर्वसाधारण 25 हजारपर्यंत भरपाई इथं त्यांच्या खात्यामध्ये DBTच्याद्वारे बैठकीमध्ये वाटपास तातडीने इथं पैसे खात्यामध्ये जमा करावे असे आदेश इथं देण्यात आलेले आहे. तर आता पैसे आले नाहीत तर तुम्हाला लेखी अर्ज प्रति तलाठी किंवा कृषी अधिकारी यामध्ये तुमचं गाव लिहा. याचप्रमाणे अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळालेली नाही बाबत अर्ज याच फॉर्मॅटमध्ये लिहायचा आहे. मी खालील सही करणारा तुमची इथं नाव लिहा. मी जे काही वाचून सांगत आहे इथं तुमचं नाव लिहायचं आहे. गावाचे नाव लिहा. माझे शेत अतिवृष्टी मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. माझा पंचनामा देखील झालेला आहे. तरीसुद्धा मला अद्यापही नुकसान भरपाई रक्कम मिळालेली नाही. अशा पद्धतीने तुम्हाला लेखी अर्ज लिहायचा आहे. यानंतर तुम्ही अर्ज लिहिल्याच्या नंतर म्हणून मी विनंती आहे की माझा अर्जात घेऊन मला लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी. यामध्ये तुमचं नाव, गाव, मोबाईल नंबर, दिनांक आणि सिग्नेचर करून हे तुम्हाला द्यायचं आहे. तर आता या अर्ज देताना त्यासोबत तुम्हाला 2 अर्जाची कॉपीज काढून ठेवा. एक त्यांना द्या, ऑफिसमध्ये द्या आणि एक तुमच्याकडे ठेवा जेणेकरून तुम्हाला प्रूफ म्हणून नंतर दाखवता येणार आहे. तर अर्ज कुठे द्यायचा आहे? तर हा जो अर्ज आहे तुम्ही तलाठी कार्यालय, कृषी अधिकारी, तहसील, पंचायत समिती यामध्ये तुम्हाला हा जो अर्ज आहे हे तर द्यायचा आहे. आता तुम्ही लगेच तपासा की अतिवृष्टी भरपाई हे तुमच्या खात्यामध्ये जमा झाले की नाही. अतिवृष्टी भरपाई आता जे काही वाटपास सुरुवात झालेली आहे
तर 25,000 पर्यंत भरपाई इथं येत आहे. आजपासून लगेच तुम्ही तुमचं खातं तपासा. बैठकीमध्ये मोठा निर्णय आज घेण्यात आलेला आहे.